तर पब्लिक, आपलं स्वागत आहे माझ्या तोसिफ गडकरी या यूट्यूब चॅनेलवर. आज आपण तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत. पाटण तालुक्याची भौगोलिक माहिती. तर त्याला सुरुवात करूया. पाटण हा सातारा जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण तालुका आहे आणि पाटणमधील कोयना नदी समुद्र सपाटीपासून सुमारे 1438 मीटर उंचीवर एल्फिन्स्टन पॉईंट येथून उगम पावते. तिच्या उपनद्या तुम्ही पाहू शकता. सोळशी, केरा, कांदाटी, मोरणा, वांग. ही नदी 128 किलोमीटर प्रवास करते आणि ती पुढे जाऊन प्रीतिसंगम येथे कृष्णा नदीला मिळते. या नदीवरील महत्त्वपूर्ण जलाशय, ज्याचे सध्याचे नाव छत्रपती शिवाजी महाराज जलाशय असे ठेवण्यात आलेले आहे. कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात. कोयना नदीवरील छत्रपती शिवाजी महाराज हे धरण महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. कोयना धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत केंद्र आहे. 1960 मेगावॅट विद्युत क्षमता निर्माण करणारे हे धरण आहे. 1964 मध्ये हे धरण बांधून पूर्ण झाले. कोयना धरण 103 मीटर उंच खडी काँक्रीटचे धरण आहे आणि 105 TMC पाणीसाठा असणारे धरण आहे. हे धरण 50 किलोमीटर लांबीचं एक मोठं जलाशय आहे. कोयना धरणातील जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाद्वारे चालवला जातो. पाटण हा डोंगराळ आणि निसर्गसंपन्न तालुका आहे, जो कोयना धरण, छत्रपती शिवाजी महाराज जलाशय, पवनचक्की तसेच अनेक धबधब्यासाठी प्रसिद्ध आहे. हा तालुका सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आहे. सुंदरगड किंवा दातेगड किल्ल्यामुळे पर्यटनात भर पडते. या किल्ल्यावर असणारी तलवारीच्या आकाराची विहीर आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेस असलेला हा भाग पश्चिम घाटाच्या नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आणि सर्वगुण संपन्न असा भाग म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पाटण हे ठिकाण सातारा शहरापासून नैऋत्य दिशेला आहे. कराड आणि चिपळूण रस्त्यावर आणि कोयना व केरा नदीच्या संगमावर वसलेला आहे. पाटण तालुका हा डोंगरी आणि पावसाळी म्हणजेच घाटाचा प्रदेश आहे. डोंगर, दऱ्या, जंगल, धरणे आणि नद्यामुळे हा परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे. पाटण तालुक्याचे क्षेत्रफळ सुमारे 1,40,360 हेक्टर आहे. लोकसंख्या अंदाजे 3 लाख आहे. पाटण शहर हे प्रमुख केंद्र आहे, जेथे सर्व सुविधा संपन्न आहे. पाटण शहर व रामापूर या 2 विभागात विभागले आहे, ज्याला जोडण्याचे काम दांडेचा पूल करत असतो. पाटण शहरात इंग्रजकालीन 100 वर्ष पूर्ण झालेला केरा पूल आहे. पाटण तालुक्यातील प्रमुख व्यवसाय शेती हा आहे. मुख्य पिके भात, ऊस, डाळी, नाचणी ही आहेत. शेती आणि कोयना प्रकल्पाशी संबंधित रोजगार ही मुख्य अर्थव्यवस्था आहे. पाटण तालुक्यातील बहुतांश लोक गावामध्ये राहतात. साधे, शांत व पारंपरिक जीवन पाहायला भेटते. पाटण तालुक्यात 1967ला भूकंप झाला होता. त्यात अनेक लोक मृत्युमुखी पडले, तसेच अनेक बेघर झाले. या कारणामुळे पाटण तालुका भूकंपग्रस्त म्हणून ओळखला जातो. अजून पण पाटण तालुक्याला भूकंपग्रस्ताचे दाखले भेटतात आणि लहान लहान भूकंप अधूनमधून होतच असतात. त्यामुळे येथे घरे लहान, साधी, बसक्या आकाराची असतात. पाटण तालुक्यात गणेशोत्सव, दिवाळी, नवरात्र, होळी,
तसेच विविध गावांच्या जत्रा, यात्रा, ग्रामदेवतेंचे पूजन मोठ्या उत्साहात साजरे होत असलेले आपल्याला पाहायला भेटते. येथे रोजगार कमी असल्यामुळे येथील जास्त करून लोक मुंबई, पुणे या ठिकाणी रोजगारासाठी गेलेले आपल्याला आढळतात. लोककला व परंपरा पाटणमध्ये जपल्या जातात. पाटण तालुक्यात पावसात हिरवागार नजारा पाहायला भेटतो. ओझरटे धबधबा, उलटा धबधबा, सडावाघापूर तसेच कोयना धरण पाहण्यासाठी पावसात पाटणमध्ये प्रचंड अशी गर्दी आपल्याला पाहायला भेटते. दरवर्षी पाऊस भरपूर असल्यामुळे पूरजन्य परिस्थिती पाटणमध्ये उद्भवत असते. यामध्ये शासनाचे भरपूर असे सहकार्य पाटण व पाटणवासियांना लाभत असते. कोयना अभयारण्य या परिसरात आपल्याला पाहायला भेटते. कोयना अभयारण्यात वाघ, बिबट्या, कोल्हे, हरण, रानगवे, अस्वल तसेच विविध प्राणी व पक्षी आपल्याला पाहायला भेटतात. कधीकधी हे प्राणी वस्तीमध्ये पण अन्नधान्याच्या शोधात आपल्याला पाहायला भेटतात. व्हिडिओ वगैरे फोटोद्वारे ते आपल्याला पाहायला भेटतात. घनदाट जंगलामुळे पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाचा भाग आहे. जवळच चांदोली अभयारण्य आहे. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये चांदोली अभयारण्याचा समावेश झालेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि हे चांदोली अभयारण्य पश्चिम घाटात येते, ज्याला नैसर्गिकदृष्ट्या वैभव लाभलेले आहे आणि महत्त्वाचे क्षेत्र आहे. पाटण रस्त्याने उमरज, कराड, सातारा, चिपळूण यांच्याशी पाटणचा जवळचा संपर्क आहे. रोजचं येणं जाणं म्हटलं तरी इथं खरं ठरेल. रेल्वेसाठी कराड, मसूर, सातारा ही रेल्वे स्थानके जवळची आहेत. पर्यटनासाठी व नैसर्गिक सुखसुविधेने भरपूर असलेला पाटण तालुका पर्यटनाचे नेहमी केंद्रबिंदू आहे. पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. तसेच ट्रेकिंगसाठी पाटण हे उत्तम ठिकाण आहे, कारण अनेक डोंगर दऱ्यांनी हा परिसर भरपूर असा आहे. पाटणमधील काटी केटू पॉईंट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. पाटण तालुक्यात एकूण 341 गावे आहेत 2011च्या जनगणनेनुसार. आणि आपण जेवढं व्हिडिओत मांडलेलं आहे ते सर्व गुगल आणि विकिपीडियामार्फत आपण माहिती साठवलेली आहे, त्या आधारे आपण बोलत आहे. कोयना, पाटण, नवा रस्ता, मल्हारपट ही प्रमुख बाजार केंद्र पाटणमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. तसेच धरणाच्या बाबतीत बघितले तर कोयना धरण आहे, मोरणा धरण आहे. तसेच अनेक लहान मोठी अनेक धरणे पाटणमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. पाटण तालुक्याचे सध्याचे आमदार आदरणीय श्री शंभूराज देसाई हे आहेत. तसेच ते सध्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पण कार्यरत आहेत.
पाटण तालुक्याला अनेक मोठमोठ्या नेत्यांची परंपरा लागलेली आहे. त्यामध्ये कैलासवासी बाळासाहेब देसाई, आदरणीय विक्रमसिंह पाटणकर दादा, तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पण पाटण तालुक्याचे आहेत. यांची जन्मभूमी कर्मभूमी ही पाटण ही आहे. असा हा पाटण सर्वगुण संपन्न असा. तसेच पाटणला ग्रामीण रुग्णालय, विविध दवाखाने, तहसील कार्यालय, च्या सर्व सुखसुविधा लाभलेल्या आहेत. फक्त आवश्यकता आहे ती रोजगाराची. त्यासाठी एक MIDCची नक्कीच गरज आहे आणि त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नक्कीच ते पण काम होऊन जाईल, यात शंका नाही. मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनेलवर कमेंट करा. आपले नवीन व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच पोचवा. तुमच्या प्रतिक्रिया द्या. एक नवीन माहिती घेऊन आज आपण पाटण तालुक्याची आलेलो आहोत. ही सर्व माहिती गुगल आणि विकिपीडियाद्वारे आपण एकत्रित केलेली आहे. नक्कीच तुम्ही गुगल किंवा विकिपीडियावर जाऊन ही सर्व माहिती AIच्या आधारे किंवा ChatGPTच्या आधारे पाहू शकता आणि नैसर्गिक सौंदर्याचा आणि पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी नक्कीच एक वेळ पाटणला अवश्य भेट द्या आणि आपण नक्कीच पाटणचा प्रचार करत राहू, यात शंका नाही. सर्व व्हिडिओ पाहिल्याबद्दल, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. थँक्यू. असंच प्रेम राहू दे.